नमस्कार. मी सौ मानसी दापके. वाचनरंजनमध्ये सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत. आज मी श्री गौतम पंगू यांची कथा वाचणार आहे. गौतम पंगू यांनी रसायन अभियांत्रिकीमध्ये PhD केले आहे आणि आता ते अमेरिकेतील औषध निर्माण क्षेत्रामध्ये संशोधन कार्यरत आहे. लहानपणापासूनच लेखनाचा छंद जपणाऱ्या गौतम पंगू यांनी संशोधन कार्यात नावलौकिक कमवत असतानाही विविध प्रकारचे मराठी लेखन करणे सुरू ठेवले आहे. विशेषतः परदेशात स्थलांतरित भारतीयांच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू ते आपल्या लेखनातून सातत्याने हाताळत असतात. DNA या मराठी चित्रपटाचे पटकथा लेखन सुद्धा त्यांनी केलेले आहे. कथेची सुरुवात मेघश्याम सोनावणे यांच्या प्रस्तावनेने करते. आपली हुशारी, विद्वत्ता व शिक्षणाच्या जोरावर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊन तेथील सर्व सुखसोयींनी युक्त, सुरक्षित, स्वच्छ व सन्माननीय कार्यक्षेत्र आणि आपल्या गुणांना वाव आणि विकासाला पोषक असे वातावरण मिळाल्याने परदेश गमन केलेले तरुण तरुणी मायदेशी परतण्यास तेवढे उत्सुक नसतात. भरमसाठ पैसा मिळत असल्याने तेथील भौतिक सुखाला चटावलेत व आपला त्या मनाने मागासलेला वाटणारा देश आणि नातेवाईक त्यांना नकोसे होतात असा अंधसमज आपण करून घेतो. परंतु प्रत्यक्षात हे अर्धसत्य आहे. त्यांनाही मन असतं, आपल्या आईवडिलांविषयी आपुलकी, प्रेमभावना असतेच, पण फक्त तेवढ्यावर जीवन चालत नाही ना. स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या तर पार पाडाव्याच लागतात आणि इकडच्याही जबाबदाऱ्या ते नाकारत नाहीत. तोपर्यंत सर्व ठीकच आहे ना. अशाच एका परदेशी वास्तव्य असलेल्या पण आपल्या देशातील नाळ तुटत नसलेल्या परिवाराची मानसिक अवस्था आज सामायिक करीत असलेल्या कथेतून अनुभवायला मिळते. कथेचे नाव आहे शिदोरी. ते तिघं डिपार्चर गेटपाशी पोचले. बॅग्स खाली ठेवून समीर आणि दीप्ती खुर्च्यांवर बसले आणि टिनू त्याच्या आत्याने त्याला गिफ्ट दिलेली आणि स्पायडरमॅनचे चित्र असलेली छोटीशी चाकवाली केबिन बॅग इकडे तिकडे फिरवत खेळू लागला. बोर्डिंग सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता. समीर डोळे मिटून खुर्चीत रेलून बसला. मागच्या 4 आठवड्यातली सगळी धावपळ, भेटलेल्या अनेकांचे चेहरे, कानात साठवलेले असंख्य आवाज आतून मनाच्या पडद्यावर पुन्हा प्ले होत आहेत असं त्याला वाटत होतं. घर सोडताना गाडीभोवती जमलेल्या सगळ्यांचा त्याच्या मेंदूने घेतलेला स्नॅपशॉट क्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. चेक इन सिक्युरिटीच्या धावपळीत विसरायला झालेली आपण सगळ्यांपासून पुन्हा एकदा तुटून लांब चाललोय ही जाणीव त्याच्या मनात मूळ धरू लागली. डोळे उघडून तो उगाचच सेलफोन चाळू लागला. मित्राचा मेसेज आलेला दिसला. ते JFKला ज्या दिवशी लँड होणार असले त्याच दिवशी मोठ्या स्नो स्टॉर्मचं भाकीत झालेलं होतं. त्यामुळे मित्राला त्यांना आणायला येणं शक्य नव्हतं. तिथे पोचल्यावर काहीतरी पर्यायी व्यवस्था बघायला लागणार होती. निघण्याआधी सहज म्हणून त्यानं काल 4 आठवडे साचलेले ऑफिसचे मेल्स बघितले होते. प्रोजेक्टमध्ये नेमके काही अर्जंट इश्यूज आलेले होते आणि ते रिझॉल्व्ह करण्यासाठी त्याची टीम त्याची वाट बघत होती. गेल्या गेल्या ग्रोसरी करणं गरजेचं होतं. दोघांचे जॉब्स, टिनूचं प्री-स्कूल, त्यांचं आयुष्य आता परत सुरू होणार होतं. चांगल्या समृद्ध जीवनाच्या आशेनं मायदेशापासून, आप्त सख्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेऊन घडवायला सुरुवात केलेलं आयुष्य. टिनूनं भारतात किती एन्जॉय केलं ना. सगळ्यांकडून भरपूर लाड करून घेतले. दीप्ती टिनूकडे बघत म्हणाली, हो, महिन्याभरात एकदा तरी स्वतःच्या हाताने जेवला का ग तो? ताई, दादा, काका, मामा, आत्या, आजी, आजोबा या सगळ्यांमध्ये आपल्याला पण विसरून गेला होता पठ्ठ्या. आता परत गेल्यावर त्याचं रुटीन पुन्हा बसवायचं म्हणजे अवघडच आहे. बोलताना दीप्तीला मोठी जांभई आली. समीरलाही अचानक थकल्यासारखं वाटायला लागलं. भारतात भरपूर प्रवास, घरं आणि गेट टुगेदर्स झालेली होती. त्याचा क्षीण अंगावर यायला लागला होता. खूप हेक्टिक झाली रे ही ट्रिप, ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली. हो, नुसताच
तो म्हणाला. टिनू झाल्यावर पहिल्यांदाच ते तिघं एकत्र भारतात गेले होते. भेटेल तो प्रत्येक जण घरी बोलावतो. सगळीकडे जायला लागू नये म्हणून गेट टुगेदर ठरवलं तरी तिथं भेटून पुन्हा घरी जेवायला कधी येणार असं विचारतात. किती वेळा आणि किती जणांना नाही म्हणायचं. हे ऐकून समीर हसला. त्याच्या पोटावर हात ठेवत दीप्ती म्हणाली, हसतोस काय? खाऊन खाऊन पोट बघ किती सुटलंय. गेल्यावर जरा डाएट जिम वगैरे बघ आता. अप्रिय विषय निघाल्यामुळं तो काही बोलला नाही. पण दीप्तीनं मुद्दा सोडला नाही. पण आईंनी लाडक्या लेकाला बॅग भरून खाऊ दिलाय ना, तो कोण खाणार मग? खाऊ तुझ्या आईनं सुद्धा दिलाय असं समीरलाही म्हणायचं होतं. पण योग्य त्यावेळी तोंडाला कुलूप घालायचा लग्नानंतर अंगवळणी पडलेल्या शहाणपणाला स्मरून तो तसं बोलला नाही. आईबाबांचं काय ठरतंय मग? येतायत का उन्हाळ्यात? त्यानं विचारलं. तसं म्हणतायत खरे, पण काही फायनल ठरलंच नाही. खरं तर यावेळी निवांतपणे आईबाबांशी बोलायला वेळच मिळाला नाही. दीप्ती सुस्कारा सोडत म्हणाली. सगळ्या भरगच्च प्रोग्रॅममधून समीरलाही त्याच्या आईबाबांशी मनसोक्त गप्पा मारायला वेळ झालेला नव्हता. यावेळी त्या दोघांच्या तब्येती त्याला तशा खराबच वाटल्या होत्या. त्यांना अमेरिकेला या असं म्हणाल्यावर त्यांनी 1000 सबबी पुढे केलेल्या होत्या. अमेरिकेत आल्यावर त्यांना जाणवणारं परावलंबित्व आणि तिथे असताना तब्येतीला काही झालं तर ही भीती त्यांच्या मनातून कशी काढायची हे त्याला कळत नव्हतं. तू तुझ्या कॉलेजमध्ये गेली होतीस ना, तुझा सत्कार वगैरे केला असेल त्यांनी. तो विषय बदलतो. 4 आठवड्यात ते दोघं सुद्धा फक्त एकमेकांनाच असे शांतपणे भेटलेच नव्हते. सत्कार नाही रे, पण सगळ्या टीचर्सना खूप आनंद झाला. मलाही खूप छान वाटलं इतक्या वर्षांनी सगळ्यांना भेटून. आपण म्हणतो भारत बदलला वगैरे, पण अजूनही इथल्या तरुणांमध्ये परदेशी जायचं आकर्षण आहेच. एक सर म्हणत होते की विद्यार्थ्यांबरोबर माझं एक अनौपचारिक गप्पांचं सत्र ठेवूया म्हणून. मग मग काय, जसं तुला माहीतच नाही. दिवस कुठे होते माझ्याकडं? तुमच्याकडे यायचं आधीच ठरलं होतं ना. आपल्याकडून सत्यनारायण करवून घ्यायचा होता आईंना. तरी निघताना त्यांची टिनू बरोबर पुरेसं खेळताच आलं नाही ही तक्रार होतीच. तिच्या बोलण्यातला सूक्ष्म वैताग त्याला जाणवला, पण तो काही बोलला नाही. कितीतरी गोष्टी करायच्या राहूनच गेल्या ही नेहमीची जाणीव त्यालाही होतच होती. भारतातल्या दिवसांची विभागणी कशी करायची यावर निघण्याआधीच भरपूर वादावादी झालेली होती. दोन्हीकडच्या लोकांना ते भरपूर दिवस आपल्या घरी यायला हवे होते आणि त्याला लक्षात आलं होतं की यामध्ये शेवटी सगळ्यांचं समाधान होईल असा एकही पर्याय नाही. परतताना त्याला पुन्हा त्यावर वाद नको होता. परवा स्मिता भेटली होती व्हॉट्सअपवर. कशी चालली आहे इंडिया ट्रिप म्हणून विचारत होती. मग ती सांगत होती की आता तिला जेव्हा माहेरी यायचं असतं तेव्हा ती मुलीबरोबर एकटीच भारतात येते. माहेरी राहते, थोडे दिवस सासरी राहते आणि परत येते. नवरा बरोबर नसला की आपोआपच बाहेरची आमंत्रणं कमी होतात आणि शांतपणे मनासारखं राहता येतं म्हणत होती. आई बाबा उन्हाळ्यात आले नाहीत तर मी पण टिनूला घेऊन एकटीच भारतात येऊन जाईन असा विचार करते. यावर्षी पासपोर्टमधले दोघांचे व्हिसा स्टॅम्प्स एक्सपायर व्हायचे होते. दोघांच्या कंपन्या एक्सटेन्शन फाईल करायला तयार होत्या, पण भारतात यायचं म्हणजे पुन्हा नवीन व्हिसा स्टॅम्पिंग. त्यात कुठं अडकलं की परतायला उशीर. त्यांचं ग्रीन कार्डचं ॲप्लिकेशन क्यूमध्ये लटकलेलं होतं. त्यात सध्याच्या सरकारचं इमिग्रेशनच्या बाबतीतलं धोरण हे असं. त्यामुळं पुढच्या भारत दौऱ्याचा अजून समीरने विचारही केलेला नव्हता. अर्थात दीप्तीलाही वस्तुस्थिती माहीत नव्हती अशातला भाग नव्हता, पण तिच्या भावनाही तो समजू शकत होत्या. कारण खरं तर त्या त्याच्याही भावना होत्या. आईबाबांचे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेले आणि त्याला एकदम क्षणभर अपराधी वाटलं. सांग ना, मी तसं करू? दीप्तीनं त्याच्याकडे बघून विचारलं. समीरला काय बोलावं समजलं नाही. इतक्यात एअरलाईनचा एक माणूस येऊन बोर्डिंग 10 मिनिटात सुरू होणार असल्याची अनाउन्समेंट करून गेला. टिनू बॅग घेऊन इकडे ये बाळा. आता आपण प्लेनमध्ये बसून आपल्या घरी जायचं.
शेवटचे शब्द बोलताना दीप्ती थोडीशी अडखळली. टिनू हातातली बॅग ओढायचा प्रयत्न करत म्हणाला, पण आई, ही बॅग खूप हेवी झाली आहे. इट्स नॉट हेवी टिनू, त्यात फक्त तुझे थोडे कपडे आणि टॉईज आहेत, ती म्हणाली. नो आई, बॅग खाली ठेवून तो खूप महत्वाची गोष्ट समजावून सांगितल्याच्या आविर्भावात म्हणाला. टुडे आय वॉज फिलिंग सॅड की आपण अमेरिकेच्या घरी जाणार आणि आजी आजोबा काका काकू मामा आत्तू आणि सगळे ताई दादा इंडियाच्या घरीच राहणार. मग आजोबांनी मला एक आयडिया सांगितली. मी या बॅगेत सगळ्यांच्या खूप साऱ्या मेमोरीज पॅक करून घेतल्या. आय विल मिस देम अंटिल आय सी देम अगेन. पण तोपर्यंत आय एम गोइंग टू एन्जॉय द मेमोरीज. दॅट्स व्हाय द बॅग इज हेवी. त्या शहाण्या मुलाचं हे बोलणं ऐकून त्या दोघांनी आश्चर्यानं एकमेकांकडे बघितलं. दीप्तीच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहिलं. तिनं आवेगानं दोन्ही हात समोर पसरले. टिनू हसत हसत धावतच येऊन दोघांना बिलगला. त्याच्या केसातून हात फिरवून काचेतून बाहेर दिसणाऱ्या विमानाकडे बघत ते दोघं बोर्डिंग सुरू व्हायची वाट पाहत बसून राहिले. श्रोते हो, कशी वाटली कथा? हे वाचायला आम्हाला नक्की आवडेल. आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि आमच्या वाचनरंजन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.